Hello friends, good morning. In today's lecture, we are going to see next part from the nitrogen family, that is nothing but the preparation of dinitrogen, its physical properties, chemical properties and uses, and along with that we will see the next molecule also, that is ammonia. In today's lecture, we are going to study compounds of nitrogen, in which first compound is itself dinitrogen. So now how this dinitrogen can be prepared. So there are variety of methods by which we can prepare dinitrogen, out of which the first method is commercial method obtained by the fractional distillation of air. So this is first method, fractional distillation of air, by which we can obtain nitrogen. आता ही जे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आहे त्याच्यामध्ये जो नायट्रोजन आहे बाळांनो त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे अराउंड 77.2 केल्विन. डिस्टिल आउट फर्स्ट फॉलोड बाय दी ऑक्सिजन. जो ऑक्सिजन आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे साधारणतः 90 केल्विन. त्याच्यामुळे या ठिकाणी जो नायट्रोजन आहे तो फ्रॅक्शनल डिस्टिलेशन जर केला आपण एअर घेतली त्याचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करायचंय. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केल्यावरती त्याच्यामधून जो पहिला कंपोनंट बाहेर येईल तो असणार आहे नायट्रोजन ॲट अ टेम्परेचर ऑफ 77.2 केल्विन, व्हाईल ऑक्सिजन विल बिकम लॅटर ऑन आफ्टर द नायट्रोजन और इट डिस्टिल आउट ॲट 90 केल्विन टेम्परेचर. So both component nitrogen and oxygen can be obtained commercially by the fractional distillation of air at different temperature. Difference is not too much. Then second method आहे from ammonium dichromate. अमोनियम डायक्रोमेट. सो अमोनियम डायक्रोमेट जो आहे त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे बाळांनो, डायनायट्रोजन जो आहे तो त्याच्यामधून बाहेर काढायचा आहे. काय करता येईल फॉर्म्युला, अमोनियम डायक्रोमेट माहिती आहे, अमोनियम NH4 ट्वाइस, जसं K2Cr2O7 असतो पोटॅशियम डायक्रोमेट, तसं हा NH4 ट्वाइस Cr2O7 घेतला. आता हा जो अमोनियम डायक्रोमेट घेतलेला आहे त्याला हीट करा. त्याला हीट केल्यानंतर काय होईल, याच्यामध्ये असणारा N2 जो आहे तो बाळांनो बाहेर पडेल. N2 प्लस त्याच्यानंतर त्याचे साइड प्रोडक्ट्स आहेत. इथे आपल्याकडे हायड्रोजन आहे, साधारणतः 8 हायड्रोजन दिसत आहेत. 8 हायड्रोजन घेतले तर त्यातले 4H2 घेतले आपण. 4H2 घेतले तर याच्यातले 4 ऑक्सिजन वापरले तर आपल्याला जो कंपाऊंड शिल्लक राहील तो आहे त्या ठिकाणी Cr2O3 प्लस 4H2O तयार होतील. पुन्हा एकदा बघा, H जे आहे ते 8 आहेत, 8 आहेत, हे 8H घेतले त्याचे 4H2 होतील. 4H2 आणि यातले 4 ऑक्सिजन घेतले आपण तर काय मिळेल आपल्याला, 4H2O मिळेल. ओके, आणि त्यानंतर राहिलेला कंपोनंट कोण असेल, याच्यामधून 4 ऑक्सिजन गेल्यावरती 3 ऑक्सिजन राहतील इथे, तो Cr2O3 आपल्याला साइडला मिळेल त्याच्यामधून. देन नेक्स्ट मेथड जे आहे फ्रॉम अझाइड्स देखील आपण याचं प्रिपरेशन करू शकतो किंवा ब्लीचिंग पावडर जी आहे तर ब्लीचिंग पावडर पासून देखील करू शकतो. फ्रॉम ब्लीचिंग पावडर, ब्लीचिंग पावडरचा वापर करून कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी N2 तयार करता येईल. फॉर्म्युला ऑफ ब्लीचिंग पावडर CaOCl2. या ब्लीचिंग पावडरची जर रिएक्शन आपण अमोनिया सोबत केली, अमोनियाचे 2 मोल्स घेतलेत, ब्लीचिंग पावडरचे 3 मोल्स घेतलेत. अमोनियाचे 2 मोल्स का घेणार, आपल्याला N2 फॉर्म करायचा बरोबर का. हा N2 फॉर्म करायचा असेल तर नायट्रोजन ऍटलीस्ट किती हवेत आपल्याकडे, 2 हवे आहेत. सो 2 अमोनिया घेतले आणि बॅलन्सिंग साठी आपण पुढे काय घेतले, 3 ब्लीचिंग पावडरचे मॉलिक्युल्स घेतलेले आहेत. या ठिकाणी काय प्रोडक्ट तयार होईल बघा, N2 पहिल्यांदा तयार होईल बरोबर, प्लस नाही दाखवलं सिंबल चालेल, प्लस काय तयार होईल बघा, या ठिकाणी राहते काय काय बघा, इथे 6 हायड्रोजन राहिले आणि 3 ऑक्सिजन आहेत. So they will form 3H2O and remaining component is 3CaCl2. So in this way here we can obtain the dinitrogen gas. Then fourth method, as we discussed or I said, from azides. From azides. What are azides? azides जे असतात ते N3 मॉलिक्युल्स असतात, ठीक आहे का. जसं की NaN3 घेतला, सोडियम अझाइड. सो N3 मायनस जे आयन असतात ना त्यांना आपण काय बोलतो, अझाइड्स असं बोलतो. मग या ठिकाणी आपण सोडियम अझाइड घेऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बेरियम अझाइड्स घेऊ शकतो
आणि या सोडियम अझाइड किंवा बेरियम अझाइड पासून आपण काय करू शकतो बाळांनो, त्या ठिकाणी नायट्रोजन जो आहे तो तयार करू शकतो. ठीक आहे. लेट्स सी हाऊ वी कॅन प्रिपेअर इट. टेक 2 moles ऑफ NaN3. याचा हिटिंग केलं आपण तर याच्यामधून काय होईल बाळांनो बघा, 3 N2 प्रोड्यूस होतील प्लस 2 Na जे आहेत ते साइडला जातील. तसंच तुम्ही बेरियम अझाइड घेतला, बेरियम नायट्रोजन जो आहे तो N3 फॉर्म मध्ये असेल. BaN3 घेतला आपण. BaN3 घेतल्यानंतर त्याच्यामधून आपल्याला इथं Na साठी एक N3 होता, कारण N3 वरती चार्ज किती आहे, -1 आहे. त्यामुळे Ba ची व्हॅलन्सी असते 2. त्या ठिकाणी व्हॅलन्सी बॅलन्स करण्यासाठी आपल्याला N3 चे किती मोल घ्यावे लागतील, 2 moles घ्यावे लागतील. याला आपण हीट केलं तर काय तयार होईल बघा, हे 6 आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी 3N2 तयार होतील आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळेल, Ba पुन्हा माघारी मिळेल. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ एअर फ्रॉम ब्लीचिंग पावडर, फ्रॉम अमोनियम डायक्रोमेट, फ्रॉम अझाइड्स आणि लास्टली एक लॅबोरेटरी मेथड आहे. त्या ठिकाणी आपण अमोनियम क्लोराइड आणि सोडियम नायट्राइडचा वापर करून काय करणार आहे, N2 तयार करणार आहे. इथे मी लिहितो बघा, लॅबोरेटरी मेथड आहे. अमोनियम क्लोराइड आणि सोडियम नायट्राइड जो आहे याचा वापर करून आपण या ठिकाणी लॅबोरेटरी मेथडने N2 तयार करू शकतो. इथे असणारा हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन मिळून N2 फॉर्म करतील, प्लस इथे असणारे हे 4 हायड्रोजन आणि इथे असणारे 2 ऑक्सिजन मिळून 2 वॉटर मॉलिक्यूल प्रोड्यूस करतील आणि इथे असणारा Cl आणि इथे असणारा Na जो आहे तो NaCl फॉर्म करेल. अशा पद्धतीने आपल्याला जो डायनायट्रोजन आहे तो या वेगवेगळ्या मेथड्सने प्रिपेअर करता येईल. कोणत्या कोणत्या मेथड्स वापरणार बाळांनो आपण प्रिपरेशन साठी? पहिली मेथड कोणती वापरली आपण, दिले पाठीमागे, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ एअर. त्यामधून 77.2 केल्विनला कोण डिस्टिल आउट होणार, नायट्रोजन डिस्टिल आउट होणार. सेकंडली अमोनियम डायक्रोमेट. अमोनियम डायक्रोमेटला काय करायचं, हीट करायचं. त्यानंतर थर्ड मेथड काय, ब्लीचिंग पावडर. ब्लीचिंग पावडरची ट्रीटमेंट पुन्हा सोबत करायची, अमोनिया सोबत करायची. त्याच्यानंतर फोर्थ मेथड कोणती बघितली आपण, फ्रॉम अझाइड्स. सोडियम किंवा बेरियम अझाइड घेतला, त्याला हीट केलं आपण, आपल्याला काय मिळेल, डायनायट्रोजन मिळेल. आणि लास्ट लॅबोरेटरी मेथड जे आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं, अमोनियम क्लोराइडची ट्रीटमेंट सोडियम नायट्राइट सोबत केली. सोडियम नायट्राइट NaNO2. ठीक आहे. तर आपल्याला काय मिळेल, त्या ठिकाणी डायनायट्रोजन तयार करता येईल. समजलं बाळांनो इथपर्यंत? नाउ लेट अस सी द प्रॉपर्टीज ऑफ नायट्रोजन. As we all know, one of the most important property of nitrogen is it is a inert gas. म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या ट्रिपल बॉन्ड मुळे काय होतं, तर नायट्रोजनची जी बॉन्ड ब्रेकिंगची एनर्जी आहे, ज्याला आपण बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी असं म्हणतो, ही बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी खूप जास्त आहे बाळांनो. बिकॉज देर आर 3 कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन 2 नायट्रोजन ऍटम. 2 नायट्रोजन ऍटमच्या मध्ये काय आहे, 3 कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत. तर या ठिकाणी काही प्रॉपर्टीज बघूयात नायट्रोजनच्या. इट इज कलरलेस गॅस, ओडरलेस, टेस्टलेस, केमिकली इनर्ट अँड नॉन टॉक्सिक गॅस. केमिकली इनर्ट आहे, रिझन मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी खूप जास्त आहे. केमिकली इनर्ट आणि नॉन टॉक्सिक इन नेचर आहे. देन सेकंड जी प्रॉपर्टी आहे याची ती आहे, N2 हॅज 2 आयसोटोप्स, नायट्रोजन 714 and nitrogen 715. There are 2 isotopes of nitrogen, 714 and 715. Then third point, it is slightly soluble in water. पाण्यामध्ये जास्त सोल्युबल होत नाही. रिझन आपण सांगितलेलं आहे, इनर्ट आहे तो, स्लाइटली सोल्युबल इन वॉटर, पाण्यासोबत हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करत नाही तो. देन त्याच्यानंतर केमिकली इनर्ट आहे, कारण बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी काय सांगितली आपण, त्याची खूप जास्त आहे. देन असं म्हणलेलं आहे की आपल्याला जो N2 आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट खूप लो आहे, बरोबर. सो लो बॉइलिंग पॉइंट अँड फ्रीजिंग पॉइंट. So these are some physical properties that nitrogen show. काय सांगितलं आपण पहिल्यांदा, तो टेस्टलेस आहे, ओडरलेस आहे, बरोबर का, कलरलेस आहे,
त्यासोबत तो केमिकली इनर्ट आहे. व्हॉट इज द रिझन बिहाइंड केमिकल इनर्टनेस? इट हॅज अ हाय बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी, देअरफॉर इट इज केमिकली इनर्ट. देन इफ वी सी नॉन टॉक्सिक इन नेचर आहे. त्याच्यानंतर नायट्रोजनचे दोन आयसोटोप्स आहेत, N714 आणि N715, स्लाइटली सोल्युबल इन वॉटर आहे. अगेन रिझन इज सेम. देन लो बॉइलिंग पॉइंट आणि फ्रीजिंग पॉइंट दाखवतो. त्यामुळे या ज्या काही आपल्या त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावरून आपण त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज थोड्याफार प्रमाणामध्ये डिसाइड करू शकतो, स्पेसिफिकली फ्रॉम द केमिकली इनर्ट नेचर पासून. देन विल डिस्कस केमिकल प्रॉपर्टीज. हा जो आहे तो केमिकल प्रॉपर्टी मध्ये आता आपण बऱ्यापैकी बघितलं की मेटल्स किंवा नॉन मेटल सोबत याची रिएक्शन होते आणि सगळ्यांना या रिएक्शन बऱ्यापैकी येतात बरं का. नायट्रोजन आहे, त्याची एखाद्या मेटल सोबतची रिएक्शन झाली तर तो नायट्राइड्स फॉर्म करतो. ऑक्सिजन सोबत म्हणजे नॉन मेटल सोबत रिएक्शन झाली तर तो काय तयार करेल? नायट्रोजनचे ऑक्साइड्स वेगवेगळे तयार करेल. लेट अस सी सम ऑफ देम एक्झाम्पल्स. नायट्रोजनची केमिकल प्रॉपर्टी, ऍक्शन ऑफ मेटल. आपण मॅग्नेशियम घेतला, थोडा बॅलन्स करायचा आपण प्रयत्न करूया त्या ठिकाणी. नायट्रोजन एक जो आहे सिंगल, तो किती चार्ज कॉन्ट्रीब्युट करतो? ऑक्सिडेशन स्टेट किती कॉन्ट्रीब्युट करतो? -3. या ठिकाणी दोन नायट्रोजन मिळून किती कॉन्ट्रीब्युट केले? -6. मॅग्नेशियम जो आहे तो किती ऑक्सिडेशन नंबर दाखवतो? +2. एकटा असताना नव्हे, आपण ग्रुप मध्ये डिस्कस करतोय त्याच्या. मग या ठिकाणी +2 आणि -6 असं कॉम्बिनेशन होऊन मॉलिक्यूल तयार होईल का? नाही होणार. मग काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? या ठिकाणी आपल्याला हा +6 आणला पाहिजे. म्हणजे मॅग्नेशियम किती घेतले पाहिजे? 3. मग काय कंपाऊंड फॉर्म होणार? Mg3n2. काय तयार होणार? Mg3n2 फॉर्म होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला दिलं, लिथियम सोबत दिली रिएक्शन. आपण मला वाटतंय लास्ट लेक्चर मध्ये बघितलंय, ठीक आहे. बघूयात तरी पण आपण लिथियम सोबत रिएक्शन. आता हा लिथियम आहे, लिथियमचा ऑक्सिडेशन नंबर किती असतो? पर्टिक्युलर ग्रुपचा नंबर +1 आहे. इथे किती कॉन्ट्रीब्युट झालंय टोटल? -6. मॉलिक्यूल फॉर्म होईल का? नाही होणार. मग काय करायला पाहिजे? याला 6 ने मल्टिप्लाय करा, किती झाला? +6. मग या ठिकाणी हा +6 झाला, हा -6 झाला, याला 6 ने मल्टिप्लाय केला, काय होणार? एक नायट्रोजन 3 Li मध्ये डिस्ट्रीब्यूट करा, सो 2 मॉलिक्यूल Li3n चे फॉर्म होतील. स्पेसिफिक आहे, लिथियम नायट्राइड ओनली फॉर्म होतं, बाकी कुठलाही मेंबर अल्कली मेटलचा नायट्राइड फॉर्म करत नाही. त्याच्यानंतर आपल्याला दिलं अल्युमिनियम सोबत दिलेला आहे, ठीक आहे. N2 प्लस अल्युमिनियम. नाव दिस कॉन्ट्रीब्यूट -6. अल्युमिनियम +3 कॉन्ट्रीब्यूट करतो, म्हणजे इथं किती पाहिजे? त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. सो आपण या ठिकाणी 2Al घेतले, 2n आहेत. काय फॉर्म्युला तयार होणार? 2AlAn. अल्युमिनियम नायट्राइड फॉर्म होणार या ठिकाणी. समजतंय का बघा? सो वी कॅन कन्क्लूड दॅट विथ मेटल्स नायट्रोजन फॉर्म नायट्राइड्स. मेटल सोबत नायट्रोजन काय करतो? नायट्राइड्स फॉर्म करतो. समजतंय सगळ्यांना? ओके. देन we'll see some reaction with non metals or hydrogen. ऑक्सिजन सोबत काय रिएक्शन होईल? N2 plus O2 gives nitric oxide, NO2, NO फॉर्म करेल. हायड्रोजन सोबत काय रिएक्शन होईल रे? अमोनियाचं सिंथेसिस आहे, N2 plus 3H2 gives 2NH3. अशा पद्धतीनं तो काय करेल बाळांनो? त्या ठिकाणी ऑक्सिजन, हायड्रोजन किंवा सर्टन मेटल सोबत रिएक्शन दाखवेल. देन एक रिएक्शन आहे जी आहे आपल्यासाठी नायट्रोजनची कॅल्शियम कार्बाइड सोबत. CaC2 when treated with nitrogen, what happens? Calcium carbide when treated with nitrogen, it forms CaCN2 plus C. कॅल्शियम सायनामाइड तयार केलं जातं. कॅल्शियम सायनामाइड तयार केलं जातं, विच इज युज्ड इन द फर्टिलायझर्स. ते कशामध्ये वापरलं जातं? फर्टिलायझर्स मध्ये वापरलं जातं. थोडी इम्पॉर्टंट रिएक्शन आहे कॉम्पिटिटिव्ह रिस्पेक्ट मध्ये. When calcium carbide is treated with nitrogen, it gives calcium cyanamide, which is used as a fertilizer. Okay. So these are the some chemical properties of the dinitrogen. Let us see some uses of the dinitrogen. काय काय uses आहेत रे? इथेच आहेत बघा. मॅन्युफॅक्चर ऑफ अमोनिया, मॅन्युफॅक्चर ऑफ अमोनिया. त्याच्यानंतर काय सांगतो आपण? कॅल्शियम सायनामाइड आहे. नायट्रिक ऍसिड तयार करायचं असेल तिकडे देखील नायट्रोजन वापरतो आपण. त्यानंतर नायट्रोजन जो आहे तो काय करतो? ऑक्सिजनची एअर मधली ऍक्शन डायल्यूट करतो. नायट्रोजन डायल्यूट्स ऍक्शन ऑफ ऑक्सिजन इन एअर.
अदरवाइज काय झालं असतं, खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन जर एअर मध्ये असता तरी देखील ब्रिदिंगला प्रॉब्लेम झाला असता. त्यानंतर नायट्रोजन इज युज्ड फॉर फिलिंग इलेक्ट्रिक लॅम्प्स. इलेक्ट्रिक लॅम्प फिलिंग साठी सुद्धा आपण काय करतो, नायट्रोजनचा वापर करतो. त्याच्यानंतर लिक्विड नायट्रोजन इज युज्ड ॲज अ रेफ्रिजरंट टू प्रिझर्व फूड, बायोलॉजिकल मटेरियल्स अँड इन सर्जरी. लिक्विड नायट्रोजन जो आहे तो क्रायोजेनिक एजंट म्हणून वापरला जातो. ज्या ठिकाणी तुम्हाला कूलिंग कंडिशन्स प्रोव्हाइड करायच्या आहेत, त्या कूलिंग कंडिशन्स प्रोव्हाइड करण्यासाठी आपण डाय नायट्रोजनचा वापर करतो. समजते बाळांनो सगळ्यांना? तर अशा पद्धतीने त्याचे काही युजेस दिलेले आहेत. तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे 11चं, त्याच्यामध्ये देखील ते मेन्शन आहे, तुम्ही तिथून कलेक्ट करू शकता. आता त्याच्यानंतर आपल्यासाठी जो दुसरा महत्वाचा मॉलिक्युल आहे तो आहे बाळांनो अमोनिया. आता हा अमोनिया एक्झॅक्टली कशा पद्धतीने तयार करायचा ते आपण बघूया या ठिकाणी, आणि त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या देखील आपण या ठिकाणी डिस्कस करूया. आता हे समजलंय का सगळ्यांना? ओके, लेट अस स्टार्ट विथ अ सेकंड मॉलिक्युल बिलॉंग टू द नायट्रोजन ग्रुप, that is ammonia. So how we can synthesize ammonia? So answer is there in chemical properties of nitrogen. When nitrogen is treated with hydrogen, ammonia can be prepared, and that process we call it as a Haber's process. That is important with respect to the competitive examination. आता याच्यामध्ये आपण डिटेल मध्ये डिस्कस करूयात. N2 when treated with hydrogen at a temperature of around 750 Kelvin at a pressure of around 200 atmosphere, such a high pressure is required in presence of catalyst iron with slight amount of promoter as a molybdenum or K2O. They are used as a promoters. What are promoters? Promoters are the substances which enhances activity of the catalyst. Which one is used as a catalyst? Fe is used as a catalyst here. High temperature required, high pressure is required. Catalyst is iron. Promoter to enhance activity of catalyst are molybdenum and potassium oxide. So in this way 2 moles of ammonia will be produced. समजते सगळ्यांना? आता त्याच्यानंतर दुसरी जी मेथड आहे, ज्या मेथडने आपण काय करू शकतो, आणि सगळ्यात महत्वाचं ही रिएक्शन जी आहे बाळांनो, याचा डेल्टा एच निगेटिव्ह असतो, म्हणजे ती रिएक्शन जी आहे ती कशी आहे बाळांनो, एक्झोथर्मिक आहे. इट इज लिबरेटेड. देन सेकंड मेथड आहे याच्यामधली लॅबोरेटरी मेथड. बाय हिटिंग मिक्सचर ऑफ अमोनियम क्लोराइड अँड कॅल्शियम हायड्रॉक्साइड. अमोनियम क्लोराइड आणि कॅल्शियम हायड्रॉक्साइड जो आहे याला जर आपण हिट केलं, आता इथे लॉजिकली कोएफिशिएंट कसे बॅलन्स कराल, कॅल्शियमला किती क्लोरीनची रिक्वायरमेंट असणार 2, इथे 2 NH4Cl घेतले आपण, त्याच्यातले 2 अमोनिया या ठिकाणी तयार होऊन बाजूला जातील, त्याच्यातले 2 H राहिलेले आहेत. ठीक आहे, हे 2 H इथे असणारे 2 H आणि इथे असणारे 2 O मिळून काय करतील 2H2O तयार करतील. त्यानंतर इथे असणारा Ca आणि इथे असणारे 2 Cl मिळून काय तयार करतील CaCl2 फॉर्म करतील. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, अमोनिया ऑब्टेन करता येईल. कुणापासून? अमोनियम क्लोराइड आणि कॅल्शियम हायड्रॉक्साइड पासून ऑब्टेन करता येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी एक महत्वाचं सजेशन आहे किंवा एक इम्पॉर्टंट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन येतो, तो या ठिकाणी तुम्ही स्पेसिफिकली मेन्शन करून ठेवा. मॉइस्ट अमोनिया गॅस इज ड्राइड ओव्हर क्विक लाईम CaO. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मॉइस्ट अमोनिया गॅस इज ड्राइड ओव्हर क्विक लाईम, दॅट इज CaO. मॉइस्ट अमोनिया गॅस आहे तो काय करतो आपण क्विक लाईम वरती ड्राय करतो. ड्यू टू बेसिक नेचर इट कॅनॉट बी ड्राइड ओव्हर. ड्यू टू बेसिक नेचर इट कॅनॉट बी ड्राइड ओव्हर. जनरली आपण काय करतो रे, H2SO4 वगैरे डिहायड्रेटिंग एजंट वापरतो, परंतु या ठिकाणी H2SO4 जर वापरला
तर अमोनियाचं नेचर कसं आहे, बेसिक आहे. त्याच्यासोबत H2SO4 रिॲक्ट होऊन काय तयार करू शकतो बाळांनो, सॉल्ट तयार करेल. त्याच्यामुळं या ठिकाणी काय होणार आहे, आपण तो H2SO4 सोबत ट्रीट करू शकत नाही. H2SO4 वरती त्याला ड्राय करू शकत नाही. or P2O5 because it forms salt with ammonia, कारण हे ऍसिडिक इन नेचर आहे. P2O5 देखील ऍसिडिक ऑक्साइड आहे, नॉन मेटल ऑक्साइड आहे. H2SO4 हा ऍसिड आहे. हे दोघेही ऍसिडिक असल्यामुळे जर अमोनियाला आपण ड्राय करण्यासाठी या दोघांचा वापर केला तर त्या ठिकाणी ते दोघेही त्याच्या बरोबर रिॲक्ट होऊन काय करतील, सॉल्ट फॉर्म करतील. सो एखादा क्वेश्चन येऊ शकतो एक्झाम मध्ये, विच ऑफ द फॉलोइंग इज अमोनिया कॅन बी ड्रायड ओव्हर. खाली ऑप्शन असेल H2SO4, P2O5, HClO4 अँड जो ऑप्शन आहे तुमचा करेक्ट क्विकलँड CaO. तर अशा पद्धतीचा क्वेश्चन बाळांनो त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर त्या पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन थोडंसं करा. या आर्टिकल मध्ये हा पॉइंट सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. दुसरा, इथे हॅबर्स प्रोसेस मध्ये कॅटलिस्ट विचारला जातो. कॅटलिस्ट तुम्ही कोणता वापराल, तर तो एक क्वेश्चन त्या ठिकाणी तितकाच महत्वाचा आहे सगळ्यांसाठी. कॅटलिस्ट किंवा प्रमोटर हे दोन्ही गोष्टी इथल्या. त्यानंतर इथं असणारा ड्रायिंग प्रोसेस जी आहे ती कंपल्सरी करायची, अभ्यास करायची. रिॲक्शन राहिली तरी चालेल, त्या एवढ्या महत्वाच्या नाहीयेत. बोर्डला आपल्याला हा टॉपिक नाहीये 12वीला. हा टॉपिक 11वी मध्ये इन्क्लूड केलाय न्यू सिलेबस नुसार. म्हणजे हा टॉपिक म्हणजे पी ब्लॉक नाही, खुश होण्याची जास्त गरज नाहीये, फक्त नायट्रोजन फॅमिली पर्यंत. ओके, त्यानंतर मग तुमचा पुढचा जो आहे 12वीचा तो एकदम मायनर पार्ट आहे, ऑक्सिजन फॅमिली, हॅलोजन्स आणि इनर्ट गॅसेस. नवीन पुस्तक बघितलं असेल तर फार खुश व्हाल. बघितलंय का, घेतलंय का, वाटत तर नाही तोंडाकडे बघून तुमच्या. तर ते जे आहे का नाही 10 ते 15 पानावर बसवलंय. गेल्या वर्षी टॉपिक किती होता, 70 पानाचा. नशीबवान आहे तुम्ही फारच, सगळ्याच बाबतीत. सुट्ट्या भरपूर, सिलेबस कमी. गव्हर्नमेंट अजून विचार करते सिलेबस कमी करायचा. तुमच्यासारखं नशीब कुणाचं असू शकत नाही, फक्त अभ्यास केला पाहिजे. Let us see the next method. हायड्रॉलिसिस ऑफ कॅल्शियम सायनामाइड. जो कॅल्शियम सायनामाइड आपण मगाशी तयार केलेला होता त्याचा आपण हायड्रॉलिसिस जर घडवला तर त्याच्यातून देखील आपल्याला अमोनिया तयार करता येतो. व्हॉट इज कॅल्शियम सायनामाइड? CaCN2. CaCN टॉइस नव्हे बरं का, CaCN2 हा कॅल्शियम सायनामाइड आहे. CaCN2 थर्ड मेथड, CaCN2 calcium cyanamide on hydrolysis. So 3 moles of water will be added. On heating it produces, हा 2 N आहे म्हणजे ऑब्विसली याच्यातून 2 अमोनिया आपण बाजूला काढूयात. प्लस राहिलं काय बघा, हे 2 N गेले, 6 इथला हा गेलेला आहे, बरोबर का. आता याच्यामधून आपल्याला दोन N त्याच्यासोबत 6 हायड्रोजन गेले. CaCO, ओके, CaCO3 शिल्लक राहिलेला आहे. CaCO3 शिल्लक. या पद्धतीने देखील तुम्ही काय करू शकता, अमोनियाचं प्रिपरेशन करू शकता. कुठल्या कुठल्या मेथडने केलं प्रिपरेशन? मेथड 1 हॅबर्स प्रोसेस. मेथड 2 कोणती वापरली? मेथड सेकंड आपण आता इथं केलेलं होतं बघा. अरे कुणापासून प्रिपेअर केला? अमोनियम क्लोराइड, बरोबर का. कुणापासून केला? अमोनियम क्लोराइड आणि कॅल्शियम हायड्रॉक्साइड. त्याच्यानंतर तिसरी मेथड कोणती वापरली आपण? इथे काय केलं? N2+3H2 केलेलं होतं. आणि तिसरी मेथड कॅल्शियम सायनामाइड पासून आपण त्याचं हायड्रॉलिसिस केलं आणि त्यापासून आपण काय मिळवला? अमोनिया मिळवला. कळालं का इथपर्यंत सगळ्यांना? ओके, बघा. नेक्स्ट याच्यानंतर जे आपल्याला बघायचं आहे ते त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघायच्या आहेत अमोनियाच्या. आता अमोनिया जो आहे त्याच्या ग्रुप मधला म्हणजे नायट्रोजनचाच हायड्राइड आहे, त्यामुळे त्याच्या ग्रुप मधला पहिला हायड्राइड आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा पहिला हायड्राइड असल्यामुळे तो काय करतो रे बाळांनो, हाय बॉइलिंग पॉइंट दाखवतो ड्यू टू द हायड्रोजन बॉन्डिंग. आता 1 by 1 बघूयात आपण. NH3 इज कलरलेस गॅस having pungent smell and toxic in nature.
कलरलेस आहे, दिसत नाही, बरोबर. परंतु जो हा अमोनिया आहे तो जर आपण या ठिकाणी स्मेल करायला गेलो आपण त्याचं, तर एकदम आपल्या ब्रेन पर्यंत वरतीपर्यंत आपल्याला असं एकदम सगळं रिलॅक्स झाल्यागत वाटतं. परंतु ते लिमिटेड एक्सटेंट मध्ये जर असेल दॅट इज ओके, बट तुम्ही जास्त प्रमाणात जर इनहेल केला अमोनिया तर दॅट विल बी टॉक्सिक इन नेचर. तुम्ही जर अमोनियाची बॉटल थोडी साईडला ठेवली असेल आणि त्याच्या साईडला तुम्ही इकडे उभे असाल तर देखील तुम्हाला त्याचा अपीअरन्स किंवा त्याचा प्रेझेन्स जाणवतो. इतका स्ट्रॉंग त्याचा स्मेल असतो, पंजंट स्मेल असतो. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये त्याचा टॉक्सिकनेस जो आहे तो समजावून घ्यायचा आहे. इन लेसर अमाऊंट कुठलीही गोष्ट चांगलीच असते, लगेच चालू करू नका, ठीक आहे का. छोट्या प्रमाणामध्ये, ठीक आहे, ओके. आपण अमोनियाकडे जाऊया. तर या ठिकाणी हा जास्त प्रमाणात जर इनहेल केला तर तो कसा असणार आहे, टॉक्सिक होणार आहे. खूपच जास्त प्रमाणात इनहेल केला तर झोपणार नाही, कायमचा झोपणार आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने आपण बघू शकतो की त्याच्या काही फिजिकल प्रॉपर्टी सांगितलेल्या आहेत. दुसरी फिजिकल प्रॉपर्टी आहे की त्याचा बॉइलिंग पॉइंट आणि फ्रीजिंग पॉइंट दिलेला आहे. बॉइलिंग पॉइंट जो आहे बाळांनो त्याचा तो आहे 239.7 केल्विन आणि फ्रीजिंग पॉइंट जो आहे त्याचा तो आहे साधारणतः 198.4 केल्विन. देन अमोनिया जो आहे तो हायली सोल्युबल, आता ऑब्वियस आहे बाळांनो, मगाशी म्हटलं होतं आपण स्लाइटली सोल्युबल आहे डायनायट्रोजन, बट अमोनिया काय आहे, हायली सोल्युबल आहे वॉटर मध्ये. का बरं हायली सोल्युबल आहे? रिझन इज हायड्रोजन बॉन्डिंग. काय रिझन आहे त्याचं? हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग जर झालं तर काय होणार बाळांनो, पाण्यामध्ये सोल्युबिलिटी त्याची इन्क्रीज होणार. देन पुढे असं म्हटलेलं आहे NH3 लिक्विफाइड ऑन कूलिंग अंडर प्रेशर टू गिव्ह लिक्विड अमोनिया. ठीक आहे, जर प्रेशर अप्लाय केलं गॅसवरती, अमोनिया गॅसवरती, तर त्याच्यापासून लिक्विड अमोनिया ऑब्टेन करता येतो. In solid and liquid state, ammonia has high melting and boiling point. Solid आणि liquid state मध्ये त्याचे melting point आणि boiling point जे आहेत ते हाय असतात. High melting point and boiling point. Then पुढे असं म्हणलेलं आहे presence of lone pair on electron on nitrogen atom act as a base. So ammonia act as a Lewis base हे सगळ्यांनाच माहित आहे. का रे? बिकॉज त्याच्याकडे काय आहे, लोन पेअर ही डोनेशन साठी अवेलेबल आहे. त्यामुळे अमोनिया काय ऍक्ट होतो, लोन पेअर डोनर असल्यामुळे लुईस बेस म्हणून तो ऍक्ट होतो. तर या झाल्या बाळांनो त्याच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज. लेट अस डिस्कस विथ सम केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज थोड्या जास्त आहेत, थोडासा ओव्हरडोस होण्याची शक्यता आहे, समजून घ्यायला अशी अपेक्षा आहे. काल थोडासा त्रास कमी दिलेला आहे, आज भरून काढूयात आपण. हात सोडता येत नाही आपल्याला, मॉलिक्यूल एक कम्प्लीट करूयात आपण. महत्वाच्या रिएक्शन्स आहेत आपण त्याच डिस्कस करूयात, जास्त फालतू रिएक्शन डिस्कस नाही करणार आहे आपण. पहिली रिएक्शन आहे रिएक्शन विथ क्लोरीन. क्लोरीन, आता या क्लोरीन सोबत तो कुठल्या प्रकारची रिएक्शन दाखवतो, त्याच्यामध्ये स्पेसिफिक ही रिएक्शन घेण्यामागचे एक हे आहे की इंटेन्शन आहे की याच्यामध्ये क्लोरीन एक्सेस आणि अमोनिया एक्सेस असा एक कंपॅरेटिव्ह क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे त्या क्वेश्चन साठी आपल्याला या ठिकाणी हा पॉइंट जो आहे तो व्यवस्थित स्टडी करावा लागेल. बघा, अमोनिया जो आहे तो जर आपण कमी प्रमाणात घेतला आणि क्लोरीन एक्सेस मध्ये घेतला तर एक पर्टिक्युलर प्रोडक्ट तयार होतो, आणि अमोनिया एक्सेस मध्ये घेतला आणि क्लोरीन हा लिमिटेड अमाऊंट मध्ये घेतला तर त्या ठिकाणी काय होतं बाळांनो, आपल्याला वेगळा प्रोडक्ट मिळतो. अमोनिया लिमिटेड आहे तर आपल्याला NCl3 प्लस 3HCl बघायला मिळतात या ठिकाणी फॉर्म झालेले, आणि या ठिकाणी NH3 जर एक्सेस मध्ये घेतला तर 6NH4Cl प्लस इथे काय राहतंय बघा, N2 राहील, तो तयार होईल या ठिकाणी. आता या ठिकाणी जो NCl3 मिळतो बाळांनो, हा NCl3 थोडा काय असतो इथे दिलेला नाहीये, बट टेक्स्टबुक मध्ये मेन्शन आहे बघा, एक्सप्लोजिव्ह इन नेचर असतो NCl3 जो आहे तो. माझा क्वेश्चन काय येतो एक्झाम मध्ये नीट साठी किंवा जेईई मेन साठी, व्हेन अमोनिया इज ट्रीटेड विथ एक्सेस ऑफ क्लोरीन प्रोडक्ट्स ऑब्टेन्ड आर. खाली ऑप्शन असेल NCl3 आणि HCl, किंवा व्हेन क्लोरीन इज ट्रीटेड विथ एक्सेस ऑफ अमोनिया प्रोडक्ट ऑब्टेन्ड आर. सेम रिएक्शन पुन्हा हायड्रोजन फॅमिली मध्ये रिपीट होतील.
तर या ठिकाणी हा क्वेश्चन फार इम्पॉर्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. देन नेक्स्ट टू इट, सोडियम हायपोक्लोराइड सोबत जर याची रिएक्शन झाली, ऍक्शन ऑफ सोडियम हायपोक्लोराइड NaOCl, सोडियम हायपोक्लोराइड, 2 मोल अमोनियाचे आपण याच्यासोबत जर ट्रीट केले तर याच्यापासून आपल्याला हा कंपाऊंड मिळतो NH2NH2. वी कॉल इट ॲज अ हायड्रोजन. हा हायड्रोजन ऑप्टेन होतो. हायड्रोजन ऑप्टेन इथे 2 H राहिले ते ऑक्सिजन सोबत कंबाईन होऊन H2O फॉर्म करतात आणि इथे असणारा Na आणि Cl हा आहे तो NaCl तयार करतो. So whenever question असेल, whenever ammonia is treated with a sodium hypochlorite product obtained is number 1 hydrogen, number 2 water and number 3 sodium chloride. असे 3 ऑप्शन दिले जातात खाली. म्हणजे एकाच ऑप्शन मध्ये तीनचा ग्रुप करून तुम्हाला काय दिले जातात, प्रोडक्ट दिले जातात. त्यापैकी तुम्हाला करेक्ट प्रोडक्ट कोणता आहे तो लिहावा लागेल. इव्हन वॉटर सुद्धा कधी कधी त्यामध्ये ऍड असतं, त्यामुळे वॉटर सुद्धा आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करून चालावं लागेल. नेक्स्ट सगळ्यात महत्वाची रिएक्शन आहे बघा इथं. जो अमोनिया आहे तो K2HgI4 सोबत रिॲक्ट होतो आणि आयोडाइड ऑफ मिलन्स बेस फॉर्म करतो. आता हा जो अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ K2HgI4 आहे त्याला आपण नेस्लर्स रिएजंट असं म्हणतो. तर या ठिकाणी जो अमोनिया आहे तो अमोनिया काय झाला, नेस्लर्स रिएजंट सोबत रिॲक्ट झाला K2HgI4. हे K2HgI लास्ट इयर बोर्ड साठी क्वेश्चन होता, सिंगल मार्क्स साठी होता. आता येणार नाही यावेळेस कारण तो सिलेबस मध्ये नाहीये तुमच्या, बट तुम्हाला कॉम्पिटिटिव्हला विचारलं जाऊ शकतं. नेस्लर्स रिएजंट इज, तो नेस्लर रिएजंट काय असतो बाळांनो, अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ काय असणार इथं बेस आहे तुमच्याकडे, बरोबर का? सॉरी अल्कोहोलिक नाही, अल्कलाइन सोल्युशन ऑफ, सॉरी अल्कोहोलिक नाही, अल्कलाइन सोल्युशन ऑफ K2HgI4. ठीक आहे. तर हा जो आहे तो तुमचा काय आहे बाळांनो, नेस्लर्स रिएजंट आहे. आणि या नेस्लर्स रिएजंट सोबत जर तुम्ही याची रिएक्शन केली तर आपल्याला आयोडाइड ऑफ मिलन्स बेस बघायला मिळतं. या ठिकाणी फॉर्म्युला आहे त्याचा NH2HgOHgI. हा जो आहे तो आयोडाइड ऑफ मिलन्स बेस आहे तो बघायला मिळतो. अलॉंग विथ 7Ki4 प्लस 3 7, यातले 8 आहेत त्यातले 7 इथं वापरले, 1 इथे वापरलेला आहे. Hg2 संपलेले आहेत. अमाइन मधला एक हायड्रोजन राहिलाय, इथे एक OH राहिलेला आहे, तो काय करेल H2O फॉर्म करेल. सॉरी एक नाही राहिलेला, इथे 3 OH आहेत आणि इथे एकच H आहे. ठीक आहे, 3 OH आणि एक H, काय झालं तुमच्याकडे 4 H आणि 3 ऑक्सिजन होत आहेत. हा, त्यातला एक ऑक्सिजन आपण इथे वापरलेला आहे, त्यामुळे इथे 2च ऑक्सिजन राहतील. त्यामुळे या ठिकाणी 2 H2O तयार होतील. तर बाळांनो याला म्हणलेले आपण आयोडाइड ऑफ मिलन्स बेस. So they can ask question in another way. Milan's base is obtained by treatment of ammonia with Nessler's reagent. Or what is the action of ammonia on Nessler's reagent? It will form iodide of Milan's base. खाली ऑप्शन मध्ये फॉर्म्युला दिला असेल NH2HgOHgI is called as iodide of Milan's base. Then lastly, what are the uses of ammonia? अमोनिया जो आहे तो कुठे कुठे वापरतो आपण, इन द प्रिपरेशन ऑफ फर्टिलायझर्स. खतं आहेत, ती खतं तयार करण्यासाठी तो वापरला जातो. लाईक अमोनियम नायट्रेट, युरिया. ठीक आहे का, अमोनियम नायट्रेट, युरिया खतं आहेत ती तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ HNO3, नायट्रिक ऍसिडचं प्रिपरेशन करायचंय. त्याच्यानंतर कुठल्या मेथडने, बाय ओसवाल प्रोसेस. याच टॉपिक मध्ये आहे, पुढे नेक्स्ट लेक्चर मध्ये होईल. ओसवाल्स प्रोसेसने आपण काय करणार, ज्या वेळेस HNO3 तयार करणार त्यावेळेस कुणाचा वापर करायचा, आपल्याला अमोनियाचा वापर करावा लागणार आहे. त्याच्यानंतर लिक्विड अमोनिया इज यूज्ड ॲज अ रेफ्रिजरंट. व्हॉट इज रेफ्रिजरंट? कूलिंग एजंट. रेफ्रिजरंट म्हणजे काय,
कूलिंग एजंट म्हणून आपण त्याचा वापर करणार आहे. तर या ठिकाणी बाळांनो तुमचा नायट्रोजन आहे आणि डाय अमोनिया आहे, या दोघांचेही आपण काय बघितलेले आहे, युजेस, फिजिकल प्रॉपर्टीज, त्यानंतर त्या ठिकाणी त्याचं असणार केमिकल प्रॉपर्टीज आणि प्रिपरेशन मेथड्स बघितलेले आहेत. आता एक छोटासा पार्ट आहे फक्त त्याचा, की स्ट्रक्चर ऑफ अमोनिया काय आहे, आणि फार एक्सप्लेन करायची आवश्यकता नाहीये, केमिकल बॉन्डिंग मध्ये हे झालेलं आहे तुम्हाला. तसे एक छोटीशी रिव्हिजन म्हणून आपण डिस्कस करूया. स्ट्रक्चर ऑफ अमोनिया. नायट्रोजन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p3 बरोबर, 7 आहे याचं. आता हा जो नायट्रोजन बघितला आपण या ठिकाणी, त्याच्यामध्ये त्याच्या बॉक्स डायग्राम मध्ये काय येणार, ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन S2p3 बरोबर. आता ही झाली त्याची ग्राउंड स्टेट फॉर फॉर्मेशन ऑफ अमोनिया. एक्साइटेड स्टेट काय येणार रे बाळांनो, याची सेमच येणार. ठीक आहे, तो आपण सेपरेट लिहिलं तर चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये. त्याची एक्साइटेड स्टेट आली, इथे दोन असणार, एक एक एक. आणि हायब्रिडाइज स्टेट काय येणार याची, 3 हायड्रोजन याला काय करणार, 3 इलेक्ट्रॉन्स देणार, त्यामुळे या ठिकाणी याची हायब्रिडाइज स्टेट येईल. ही लोन पेअर त्याची स्वतःची आहे, हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन, नायट्रोजनचे 1 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, अशा पद्धतीनं काय हायब्रिडायझेशन मिळालं आपल्याला, sp3 हायब्रिडायझेशन मिळालं. परंतु sp3 हायब्रिडायझेशन मिळालेलं असताना 1 लोन पेअर आणि 3 बॉन्ड पेअर असं कॉम्बिनेशन आहे याचं. म्हणजे हा कुठल्या प्रकारचा मॉलिक्यूल आहे, AB3L. सो VSEPR नुसार AB3L जर असेल तर नॉर्मली अरेंजमेंट ही कशी असणार आहे त्याची, टेट्राहेड्रल असणार आहे. अरेंजमेंट काय असते, टेट्राहेड्रल असते. परंतु 1 लोन पेअर आहे त्याच्याकडे, त्याची पोझिशन तुम्ही कोणतीही देऊ शकता, आणि राहिलेल्या 3 काय आहेत, बॉन्ड पेअर्स आहेत. आणि यांचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला हे स्ट्रक्चर कसं मिळेल, पिरामिडल मिळेल. or sometimes it is called as a distorted tetrahedral, and bond angle for it is around 107.4 degree. So this type of structure can be explained for the ammonia. केमिकल बॉन्डिंग मध्ये तुम्ही डिटेल मध्ये बघितलेलं आहे. जस्ट रिव्हिजन, काय विचारलं जाईल, हायब्रिडायझेशन काय आहे, sp3, शेप काय आहे, पिरामिडल, आणि त्याच्यानंतर बॉन्ड अँगल किती आहे, 107.35 इज ऍक्युरेट. आपण फॉर कन्सिडरेशन 4 घेतलेला आहे. होपफुली हे 2 मॉलिक्यूल तुम्हाला समजले असतील. त्याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चर मध्ये जो आपला नायट्रिक ऍसिड आहे तो आपण त्या ठिकाणी बघणार आहे. त्यानंतर मग आपण नायट्रोजनचे ऑक्साइड्स असे 2 कंबाइंड आर्टिकल्स पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. समाचार संपले. धन्यवाद.